सरनाईक यांनी सांगितलं आहे। गडचिरोलीच्या मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या उद्देशानं चामोर्शी इथं विभागीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारणीला मान्यता देण्यात आली आहे। या केंद्राचं काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत। गडचिरोलीत मत्स्य व्यवसायाची क्षमता मोठी आहे। आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्थानिक मच्छीमार, आदिवासी बांधव आणि युवकांना सक्षम करून या क्षमतेचा पूर्ण वापर करणं आवश्यक आहे। केंद्रांसाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून पुढील कार्यवाहीला वेग द्यावा अशी सूचना राणे यांनी या संदर्भात झालेल्या बैठकीत दिली। गडचिरोली जिल्हा जलसंपत्तीच्या दृष्टीनं समृद्ध असून मत्स्यपालनासाठी मोठ्या प्रमाणात जलस्रोत उपलब्ध आहेत। जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 1645 तलाव, 23 सिंचन तलाव, 2000हून अधिक शेततळी तसंच अन्य वैयक्तिक जलस्रोत आहेत। या सर्व जलस्रोतांमुळे जिल्ह्यात 6500 हेक्टरपेक्षा अधिक जलक्षेत्र मत्स्यपालनासाठी उपलब्ध आहे। मात्र जिल्ह्यातले बहुतांश मच्छीमार अद्याप पारंपरिक पद्धतीनं मत्स्य व्यवसाय करत आहेत। त्यामुळे उपलब्ध जलसंपत्तीचा प्रभावी वापर करून मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देणं आवश्यक आहे।